तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. तर मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी इथे बनवलेला आहे शिरा. तर हा शिरा ना खूप खास आहे, खूप वेगळा आहे. तर हा शिरा ना मी डालडा किंवा तुपात बनवलेला नाही आहे, तर मी हा वेगळा इंग्रेडियंट्स वापरून इथे मी हा शिरा बनवलेला आहे, म्हणून हा वेगळा आणि खास आहे. हा शिरा मी बनवलेला आहे तेलामध्ये हा शिरा बनवणंही इतका चविष्ट आणि मऊ लुसलुशीत सॉफ्ट झालेला आहे. हा शिरा मी पहिल्यांदा बनवत नाही आहे, खूप वेळा याच्या अगोदरसुद्धा मी बनवलेला आहे. जास्त वेळ न गमावता चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर कढईमध्ये ना मी इथे 4 बुटले इतकं तेल टाकून घेतलेलं आहे, गरम करून घेतलं आणि मग नंतर याच्यामध्ये मी ठोकळ आणि बारीक म्हणजे सुजी आणि रवा दोन्ही घेतलेला आहे आणि दोन्ही टाकून मी असं याला परतून घेत आहे. तर आता ना इथे तेल मला थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी इथे ना 2 बुटले तेल पुन्हा याच्यामध्ये मी ॲड करणार आहे. तर जसं आपण तुपातला किंवा डालड्यातला शिरा बनवतो तर त्याच पद्धतीने इथे बनवायचं आहे. थोडं करून याला कमी गॅसवरती भाजायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 1 बुटलं मी तेल इथे टाकलेलं आहे. तर थोडं इथे पुन्हा कमी वाटत होतं, तर मी आणखी 1 बुटलं यामध्ये टाकलेलं आहे. तर असे करून इथे माझे झाले आहेत पूर्ण मिळून 4 चमचे. 4 बुटले अगोदर मी 2 चमचे आणि आता इथे 2 चमचे टाकलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकताय बऱ्यापैकी कलर इथे चेंज झालेला आहे आधीच्यापेक्षा. तर छान असा आणि व्यवस्थित शिजत पण आलेला आहे. तर हा शिरा मी इथे एकादशीचा उपवास होता, तर तो इथे सोडायचा होता, तर त्यानिमित्ताने मी इथे बनवत आहे. तर वेळेवरनं काही नव्हतं डालडा किंवा तूप माझ्याजवळ, तर मी म्हटलं चला आपण इथे तेलात बनवून बघूया. तर इथे ना खूप गडबडीमध्ये मी शिरा बनवलेला होता, तर त्यामुळे मला इथे सामग्री वगैरे तुम्हाला दाखवता आली नाही बरोबर. तर व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून येईल का मी याच्यामध्ये काय काय गोष्टी ॲड केलेल्या आहेत ते. तर आता ना इथे शिरा माझा व्यवस्थित शिजलेला होता आणि कलरही त्याचा छान असा चेंज झालेला होता. तर मी आधी ना अगोदर इथे 2 ग्लास इतकं पाणी गरम करून घेतलेलं होतं, तर गरम पाणी मी ते ह्या शिऱ्यामध्ये टाकून दिलेलं आहे. तर आता ना इथे मी थोडंसं इथे 4-5 धागे मी इथे केसरचे घेतलेले होते आणि ते केसर मी इथे दूध गरम करून त्याच्यामध्ये भिजत ठेवलेले होते, तर ते सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत. आता ना छान व्यवस्थित याला आपण फिरवून घेऊया. पाणी टाकताना ना थोडं इथून दुरून टाकायचं, कारण ते ना असं अंगावर आल्यासारखं येतं, तर त्यामुळे इथे दुरून टाकायचं आणि व्यवस्थित सांभाळून टाकायचं आहे. तर इथे ना छान व्यवस्थित मी मिक्स करून घेते. शिरा इथे छान प्रकारे शिजलेला आहे आणि सोबतच सॉफ्ट आणि लुसलुशीत पण होत आहे. तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की शिरा किती छान झालेला आहे. असं काहीही नाही आहे की तुपात बनवला डालड्यात बनवला तर छान लागते आणि जर तेलात बनवला तर छान नाही लागत. तुमचा जर बजेट नसेल तर तुम्ही नाही इथे तूप किंवा डालडा वापरण्याऐवजी नाही इथे तुम्ही तेलच वापरून बनवू शकता. तर तेलातला सुद्धा शिरा खूप छान होतो. आपल्या आवडीनुसार यामध्ये आपण साखर टाकायची आहे. तर आता मी इथे छान व्यवस्थित फिरवून झालेला आहे. तर याला ना मी आता 4-5 मिनिटे झाकण ठेवून ना वाफ त्याची काढून घेते, म्हणजे आणखी थोडा सॉफ्ट होणार शिरा. पूर्ण शिरा बनवण्यासाठी मला इथे 4 बुटले इतकं तेल लागलेलं आहे आणि सोबतच इथे मी 1.5 वाटी रवा घेतलेला होता, म्हणजे अर्धी वाटी इथे मी सुजी घेतलेली होती आणि 1 वाटी रवा घेतलेला होता आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि सोबतच इथे 4-5 केसरचे धागे घेतलेले आहे आणि 2 ग्लास इतकं मी पाणी ॲड केलेलं आहे, ते पण गरम पाणी करून टाकलेलं आहे. तर इथे ना तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही साखरेचं प्रमाण वगैरे कमी जास्त करू शकता आणि सोबतच इथे पाण्याचं सुद्धा प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि इथे ड्रायफ्रूट्स किंवा वगैरे आहे ते तुम्ही ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ असेल तर टाकू शकता, नसेल तर काही हरकत नाही. माझ्याजवळ होतं तर मी इथे टाकलेले आहे, पण ड्रायफ्रूट्स नव्हते माझ्याजवळ तर मी इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले नाही आहेत. तर आता ना इथे शिरा छान व्यवस्थित झालेला आहे. तर आधीच मी इथे झाकण ठेवून ना 5 मिनिटे कमी गॅसवरती त्याची वाफ काढून घेतलेली होती. तर बघू शकता मी इथे झाकण उघडं केलेलं आहे. तर किती छान व्यवस्थित सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत शिरा इथे झालेला आहे. खरंच पण तेलातसुद्धा आपल्याला चविष्ट गोडाचे पदार्थ बनवता येतात. खूप लोक म्हणतात की तेलात बनवलेलं छान नाही वाटत, पण इथे मी आज बनवून बघितला आणि खाऊन पण बघितलेला आहे. तर खूप छान आणि टेस्टी झालेला आहे हा शिरा. तुम्हीसुद्धा हा शिरा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे बघू शकताय तुम्ही मी इथे पाटवडीची भाजी केलेली आहे, सोबतच भाजी पोळी आणि कढी केलेली आहे आणि सोबतच शिरा पण केलेला आहे. तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे शिरा. तर तुम्ही बघू शकताय शिऱ्याचं टेक्स्चर किती छान आहे आणि सोबतच चविष्टसुद्धा आहे. तुम्हीसुद्धा हा शिरा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की हा शिरा कसा लागतोय ते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.